पूर्वी आम्ही लहान असताना रस्ते एकदम कच्चे गाडी रस्ते होते, थोडे दगडगोटे असायचे. तुमच्या आधीच्या काळात आणि बऱ्यापैकी गाव उजळून गेला. बरोबर. माझ्या माहितीने पूर्वी आधी साधेपण रस्त्यावर असायचे, पथदिवे ज्याला आपण म्हणतो, पथदिवे साधेपण असायचे. त्याच्या पूर्वीचा एक काळ तर रस्ते, पाणी, वीज या प्रमुख प्रश्नावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं होतं. 1900 सबस्टेशन नव्हतं. पटवर्धन, कुरोले आणि बोशे इथे सबस्टेशन होतं. परंतु गावामध्ये विजेची मागणी वाढली, शेतीची प्रगती झाली, बोरची संख्या वाढली, विहिरींची संख्या वाढली. तेव्हा काय झालं, आम्ही पूर्वी इथं आम्ही सबस्टेशनची मागणी केलेली होती पूर्वीच्या लोकांनी. त्याच्यानंतर या ठिकाणी गावामध्ये सबस्टेशन झालं आणि त्याच्या माध्यमातून गावाला वीज पुरवठा झाला. सौर ऊर्जा जी आहे, सौर ऊर्जा हाच पर्याय. बऱ्यापैकी जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याच्यावर सौर ऊर्जेमुळे कमी झालं. मला वाटतं जवळजवळ ट्रान्सफॉर्मर जळणं ते बदलून आणण्याचे जिकिरीचं काम होतं, त्याच्यावर पूर्णतः कमी झालं. अगदी 30-40% आल्यानंतर 60%पर्यंत सौर ऊर्जे वापर वाढलेला. सोलरची जागृती आम्ही गावामध्ये जास्त केली, तुमच्या माध्यमातून ते झालेलं आहे. तर साधारणपणे त्याचं फ्रेमवर्क काय असतं? सोलर 5 हॉर्स पॉवर, 3 हॉर्स पॉवर आणि 7 हॉर्स पॉवर कोणाला मिळू शकतं? ज्याच्याकडे जमिनीचा उतारा 2.5 एकरापर्यंत आहे त्याला 3 हॉर्स पॉवर, 2.5 एकर ते 5 एकर पर्यंत ज्याचा जमिनीचा उतारा आहे त्याला 5 HP चा, आणि 5 एकराच्या पुढं ज्याचा उतारा आहे त्याला 7.5 HP चा सोलर गावामध्ये मिळू शकतं. आणि हे सर्व सोलर 300, 400, 500 फुटापर्यंत हे चालतात.